स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड एका पावसामध्ये वाहून गेली. विकास वाहून गेला आणि भ्रष्टाचार सगळा चव्हाट्यावरती आला. काल फक्त एक दिवस आणि परवाचा अर्धा दिवस म्हणजे साधारण 36 तास पाऊस पडला. 36 तासाच्या एका पावसामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचं फार वाटोळं झालं. जवळपास 250-300 ठिकाणी पाणी तुंबलं. नदी नाल्या जे बुजवलेत, ओहळ जे बुजवलेत, त्याचा हा सगळा परिणाम आहे. शहरामध्ये जे 1000 कोटी खर्च करून अर्बन स्ट्रीट फुटपाथ बांधली, त्या फुटपाथमुळे रस्त्यांना अक्षरशः नाल्याचं रूप आलं होतं. कारण का, जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पाहिजे तेच नाही केले. नियोजनाचा सगळा बट्ट्याबोळ, महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नेते मंडळी आणि झोपलेली जनता, त्याचा हा सगळा परिणाम आहे. काल पिंपरी चिंचवडची ज्या पावसामध्ये वाताहत झाली ती पाहिली, त्याचे भरपूर व्हिडिओ आलेत. ते व्हिडिओ पाहिल्यावरती लक्षात येतं की याच्यामध्ये नेमकी कारण काय. मुख्य कारण त्याचं असं आहे, या शहरामध्ये जवळपास 150 नाले आहेत. हे नाले या मंडळींनी, बिल्डरनी मनमानी पद्धतीने बुजवलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं उदाहरण, निगडीला दुमजली भक्तिशक्ती उड्डाण पूल जो केला, अत्यंत आकर्षक उड्डाण पूल, शहरातला एकदम एक नंबरचा पूल. त्याचं बांधकाम चांगलं आहे, त्याची वाद नाही, परंतु त्या पुलाच्या खाली जो नाला होता तो नाला बुजवला आणि तो पूल बांधला. त्याचा आणि त्याही पेक्षा तो नाला जिथे येत होता त्या नाल्याच्या तिथे भराव टाकून प्लॉटिंग करून ते प्लॉट प्राधिकरणाने विकून टाकले. तिथं आता मोठमोठे टावर उभे राहिलेले आहेत. त्याचा परिणाम तो नाला काल उफाळून आला आणि अक्षरशः उड्डाण पुलाच्या खाली त्या नाल्याचं स्वरूप पाहिल्यावरती लोक म्हटले, हा कुठला विकास. एक साधं उदाहरण फक्त, ते नाला बुजवल्याचे काय परिणाम झाले ते. अशी अनेक उदाहरणे. मोशी पांजरपोळच्या तिथे सुद्धा एका बिल्डरने अक्षरशः नाला पाईप बंद केलेला आहे. त्याचा परिणाम तिथे पाणी तुंबलं. शहरामध्ये अशी पाणी तुंबणारी ठिकाणं चौकातली किंवा बाकी संपूर्ण मेन रस्त्यावरची ती जर पाहिली तर जवळजवळ 200-250 ठिकाणे अशी आहेत की जिथं पाणी दरवर्षी तुंबतं. नाला बुजवल्यामुळे किंवा नाल्याचा गळा घोटल्यामुळे कुठे कुठे काय काय परिणाम होतोय. आकुर्डी गावठाण परिसर दरवर्षी पाण्यामध्ये असतो. दरवर्षी तिथे चाळीत पाणी शिरतं. त्याचं कारणच एक आहे, दुर्गादेवी टेकडीपासून येणारा जो नाला आहे त्या नाल्यावरती प्रचंड पाण्याचा ओघ असतो आणि तो नाला दोन्ही बाजूनी उंच केलेला आहे, परंतु तो दाबलेला आहे. काही ठिकाणी नाल्यावरती स्लॅब टाकून लोकांनी बांधकामं केलेली आहेत. आकुर्डी गावठाणाच्या तिथे एक साधारण 20 वर्षापूर्वी तो नाला बंदिस्त केलेला आहे एका बिल्डरने. तिथं बिल्डिंग बांधलेली आहे. त्याचा परिणाम मागं सगळं पाणी तुंबतं आणि ते चाळींमधून शिरतं. दरवर्षीची तक्रार आहे, उपाययोजना काही करत नाही. बिल्डर ज्यावेळेस बांधकाम करत होता त्यावेळेस महापालिकेचे अधिकारी झोपा काढत होते. त्याचा तो परिणाम आहे. असे अनेक ठिकाणे आहेत. तुम्ही काळेवाडी घ्या, थेरगाव घ्या, वालिकरवाडी घ्या, तुम्ही अगदी सांगवी घ्या, तुमचा चिखली, चरोली, मोशी, जिथे जिथे सॅटेलाइट मॅप मधून तुम्हाला 20 वर्षापूर्वी जे नाले दिसत होते ते नालेच आता गायब झालेले आहेत. धक्कादायक बाब अशी आहे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ज्यावेळेस होतं या शहरामध्ये, महापालिका, प्राधिकरण, MIDC 3 प्लॅनिंग अथॉरिटी, ज्यावेळेस प्राधिकरण होतं, प्राधिकरणाने एक सॅटेलाइट मॅप तयार केला होता. त्या सॅटेलाइट मॅपमध्ये म्हणजे थोडक्यात उपग्रहामार्फत त्यांनी एक नकाशा तयार केला होता. त्या नकाशामध्ये नाले दिसत होते आणि ओहळ, नाल्यापेक्षा छोटे जे नैसर्गिक प्रवाह असतात पाण्याचे, ते ओहळ जवळपास 4570 ओहळ संपूर्ण भुईसपाट केले, बुजवले आणि त्याचं प्लॉटिंग करून विकलेलं आहे. म्हणजे ते ओहळ बुजवलेत, आता नाले बुजवतायत. त्याही पुढची स्टेप, नदी सुद्धा बुजवायचं काम चालू आहे. पवना, इंद्रायणी, मुळा 3 नद्या या शहराला लाभलेल्या आहेत. फार भाग्यवान आहे शहर. परंतु तुम्ही पवनेच्या या शहरामध्ये एंट्री होती, रावेत पासून पुढे जर पाहिलं तर दोन्ही बाजूला, नदीच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भराव टाकायचं काम गेले 15-20 वर्ष सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडे याविषयी वारंवार तक्रारी केल्या, कोर्ट कचेरी झाली, काही फरक पडत नाही. त्या गेंड्याच्या कातडीची निर्लज्ज मंडळी झालेली आहेत. याविषयी NGO ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार करायला जातात त्यावेळेस सांगतात, आपण तिथे CC कॅमेरे बसू, जो कोणी नदीमध्ये भराव टाकेल त्याला काढायला लावू, नदीमध्ये भराव टाकणं हे गुन्हा आहे. महसूल खातं काही करत नाही, पाटबंधारे खातं काही करत नाही, तुमचं महापालिका काही करत नाही. प्रत्येक जण एकमेकावरती ढकलतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ते काही करत नाही. यांच्यात कोणामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. परिणाम, पवना नदी आज रावेत पासून विचार केला, रावेतच्या बंधाऱ्यामध्ये जवळजवळ 1000 ट्रक बंधाऱ्याच्या आतमध्ये पंपिंग स्टेशनच्या बाजूला भराव टाकून नदी बुजवलेली आहे अक्षरशः. त्याचा परिणाम, तो सगळा प्रवाह पुनवळ्याच्या बाजूला ढकलला गेला. पुरामुळे तिकडे पुनवळ्याची बाजू पाण्यामध्ये गेली. असं तुम्ही खाली खाली आलात
तुम्ही वाल्हेकरवाडी जाधवराव घाट जो आहे त्या घाटाच्या तिथे सुद्धा पलीकडच्या बाजूने भराव टाकतात, पाणी सगळं भोंडवे चौकात, भोंडवे कॉर्नर तो संपूर्ण पाण्यामध्ये होता. असं थोडं पुढे पुढे आलात तुम्ही थेरगावचा जो स्मशान घाट आहे, काळेवाडी थेरगावचा दरम्यानचा, तो स्मशान घाटाच्या बाजूने तिथे हजारो ट्रक माती टाकलेली आहे. चित्पावन गणपती चिंचवडचा जो काळेवाडी आणि चिंचवडला जोडणारा आहे, त्याच्या बाजूने सुद्धा नदीमध्ये हजारो ट्रक माती टाकली आहे. बराव राडा टाकलाय, दोन्ही बाजून नदीचा गोळा घोटलाय. परिणामी नदीचा प्रवाह पाण्याचा सगळा मागच्या बाजूला रेटला जातो, घरं पाण्यात जातात. हे अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे, मी हे काय नवीन सांगत नाहीये तुम्हाला. फक्त महापूर आला ना की त्यावेळेस काय येतो ते लक्षात येतं. असंच तुम्ही पुढे पुढे गेलात, पिंपळे गुरवच्या बाजूनी कितीतरी प्रमाणामध्ये भराव टाकला, नदीमध्ये राडा टाकला. परिणामी फुगेवाडीची बाजू पाण्यामध्ये होती. काल फुगेवाडीकरांनी हे वारंवार तक्रार केली महापालिकेकडे त्या संदर्भामध्ये. तिथले मनोज वाखारे म्हणून कार्यकर्ते, त्यांनी या विषयावरती अनेकदा महापालिकेला तक्रार केली, आंदोलन उपोषण केलं, काही परिणाम झाला नाही. परिणाम फुगेवाडीचा भाग, कासारवाडीचा भाग हा पाण्यामध्ये होता. कासारवाडी स्मशानाचं तिथे पाहिलं तर नगरसेविका आशा शेंडगे, माजी नगरसेविका, त्यांनी काल व्हिडिओ शूट करून टाकला. अरे हे काय, हा कुठला विकास, म्हणजे संपूर्ण भाग पाण्यामध्ये होता. असं पुढे पुढे गेलात तुम्ही, दापोडी घ्या, सांगवी मुळा नदीच्या बाजूने, वाकडच्या बाजूने, मुळा नदी वाकडच्या बाजूने, बाण्याच्या बाजूने, दोन्ही बाजूने भराव टाकायचं काम चाललेलं आहे. तोच प्रकार इंद्रायणीच्या बाबतीत झालाय. इंद्रायणी नदी सुद्धा चिखलेच्या बाजूने, मोशीच्या बाजूने, चोरली, सगळ्या बाजूने जाम भराव टाकायचं काम चाललेलं आहे. पण ह्या महापालिका प्रशासनाने डोळ्यावरती पट्टी ओढलेली आहे. फक्त कारवाई करू, काही शून्य कारवाई करतात. त्याचे परिणाम नदीचं पाणी सगळं, त्याचा पाण्याचा फुगवटा येतो वस्ती पाण्यात. देहू आळंदी अक्षरशः पाण्यामध्ये तरंगत होते. काल तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले असतील. ते म्हणजे सांगायचा हेतू कसा आहे, निसर्गाशी तुम्ही खेळ केला तर निसर्ग ते कदापि सहन करणार नाही. नदीवर अतिक्रमण केला तर नदी सहन करणार नाही. नदीची पूर रेषा सुद्धा यांनी बदलली आहे. पूर रेषा बदलून जवळपास 4-4.5 हजार इमारतींना बांधकाम परवाने दिलेले आहेत. आणि आता हे नाट्य करतात की फ्लड लाईन मधल्या इमारतींना कारवाईचे आदेश, 2900 नोटिसा पाठवलेल्या आहेत. बंपगिरी आहेत. काल बऱ्याच ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहिलं, जिथे ते फ्लड लाईन मध्ये नोटिसा दिलेल्या आहेत त्या इमारती सगळ्यात हातात उभ्या आहेत. काही फरक पडत नाही. इमारतींचे पार्किंग पाण्यामध्ये असतं, परंतु इमारती उभ्या आहेत. एक नाही, अनेक उदाहरणे आहेत. भ्रष्ट प्रशासन जे असतं ना, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. महापालिकेचे या शहराची जर वाटोळं कोणी केलं असेल तर भ्रष्ट प्रशासनाने केलेलं आहे. भाजप काय, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, हे सत्तेवर आले नाही गेले त्याचा काय परिणाम होत नाही. परंतु भ्रष्ट प्रशासन जिथे असतं ना तिथे हे सगळे वाटोळं होतं. नदी सुधारता 4,500 कोटीचा प्रकल्प राबवायचा आहे. कर्ज काढतायत. आता 450 कोटीचा इंद्रायणीवरचा एक प्रोजेक्ट एसटीपीचा मान्य केलेला आहे. सगळं बोगस आहे मित्र. निसर्गाशी तुम्ही खेळ करता. नदी सुधारच्या नावाखाली नदीचा गाळा घोटण्याचं काम, दोन्ही बाजूनी सिमेंट भिंती बांधून किंवा गॅबेन वॉल, दगडीच्या गॅबेन वॉल बांधून नदीचा गोळा घोटायचं काम चाललेलं आहे. महापालिका आयुक्त हे अक्षरशः तलाठी आहेत, तलाट्यासारखे. मी स्पष्ट बोलतो, तलाट्यासारखे आहेत. त्यांनी स्वतः जाऊन ह्या नदीच्या, ह्या पूररेषेच्या जिथे इथं नदीच्या दोन्ही किनारे पाण्याखाली होते तिथं जाऊन पाहणी करायला पाहिजे, ताबडतोब बंदोबस्त करायला पाहिजे. ज्यावेळेस हे प्रकरण मागे एकदा कोर्टात गेलं होतं तर त्यावेळेस दापोडी आणि फुगेवाडी त्या भागातले, एकदा पिंपळे गुराच्या बाजूने आणि एकदा दापोडी फुगेवाडीच्या बाजूने नदीतला भराव काढला असं सांगून 20-25 कोटी रुपये दोन्ही बाजूच्या प्रभागांनी खर्च केले. एक गमेला सुद्धा माती तिथली काढली नाही नदीतली, परंतु खर्च झालेला आहे. म्हणजे प्रत्येक संकटामध्ये संधी शोधतात आणि पैसे काढतात. त्याचा परिणाम हा सगळा आहे. फ्लड लाईन बदलली. तुम्ही चरोडी, दिघी, डुडुळगाव, मोशी तो सगळा पट्टा इंद्रायणीचा पाहिला. तिथे सुद्धा हा खेळ करणं होता. नदीच्या किनाऱ्यात दोन्ही बाजूनी प्लॉटिंग फुल झालेलं आहे. PMRDचं सुद्धा बिलकुल लक्ष नाही. इंद्रायणीच्या नदीला तुम्ही चरोली रिव्हर रेसिडेन्सी तिथून पलीकडे जर पाहिलं, पलीकडच्या बाजूला निघोजे, मोशी तिकडचा जो भाग पाहिला तर तिकडे सुद्धा फुल प्लॉटिंग चाललेलं आहे. ज्या वेळेस सगळं प्लॉटिंग होतं, घरं बांधतात लोक, ती पाण्यात जातात, नंतर हे पुनर्वसनाचे ह्याची तशी नाटके करतात. झोपडपट्ट्या फार मोठ्या प्रमाणावरती नदी पात्रात होत आहेत, परंतु महापालिका प्रशासन होताना लक्ष देत नाही. पूर आल्यावरती त्यांना काढण्यासाठी बाकी खर्च दाखवतात, खर्च करतात. ती माणुसकी खातर तो त्या कर्तव्याचा भाग आहे त्यांचा, ते करायला पाहिजे. परंतु तिथे पात्रामध्ये झोपडपट्टी होऊच नाही यासाठी कधी प्रयत्न केला तुम्हाला दिसलाय का? बिलकुल नाहीये. चालेल. नाले कुठे कुठे बंद केलेच. चिंचवड स्टेशनला क्वीन्सटाऊन सिटी म्हणून, क्वीन्सटाऊन
मोठे टॉवर आहे, अक्षरशः नाला पाईप बंद करून टाकलेला आहे कम्प्लीट. म्हणजे अशी सगळी बिल्डरची नावं घेऊन सुद्धा त्याची यादी तयार करताय. महापालिका प्रशासनाने जिथे जिथे असे नाले बंद केलेले ते नाले खुले करायला पाहिजेत. पहिल्यांदा नैसर्गिक नाल्याचा जो प्रवाह आहे तो बदलला नाही पाहिजे. अनेक ठिकाणी नाल्यांचे प्रवाह बदललेले आहेत. बिल्डर, राजकारणी आणि अधिकारी हे सगळे मिळून अशा प्रकारे निसर्गाची जो खेळखंडोबा करतात त्याचा परिणाम आहे. कालची जी प्रचिती आलेली आहे, शहर पाण्यात होतं. नशीब समजा काल फक्त 200-250 मिलीमीटर पाऊस पडला. जर धरणातून पाणी न सोडता जर पवना धरणातून पाणी सोडलं असतं ना, अशा प्रकारचा पाऊस हा सगळ्या कॅचमेंट एरियामध्ये जा असता तर याही पेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये शहर पाण्यात गेलं असतं. हे वारंवार जीव तोडून आम्ही सांगतो, परंतु महापालिका प्रशासनाला त्याचं बिलकुल गांभीर्य नाही. एनजीओ, शहरातल्या एनजीओ जवळपास 30-40 एनजीओ आहेत पर्यावरण विषयक काम करणाऱ्या, पर्यावरण प्रेमी. त्या कित्येकदा उपोषण करतात, आंदोलन करतात, निवेदन देतात, पण ही सगळी महापालिकेची प्रशासनातली जी मंडळी आहे, संबंधित जबाबदार मंडळी, त्यांच्या अर्ज विनंत्या सगळ्या केराच्या टोपलीत टाकतात. यापूर्वी विद्वान विभागामध्ये मुळा नदीच्या बाबतीमध्ये एक सुनावणी झाली होती. जवळजवळ 150-200 एनजीओचे पुण्यातले, पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते जमा झाले होते. नदी किनारची झाडं तोडू नका, नदी किनारी जो सुधार प्रकल्प राबवता तो बोगस आहे, अनेक जीव तोडून सांगले. सुनावणी झाली, सगळे फाईल बंद केली, सोडून दिले. तिकडं प्रत्यक्षात काम सुरू झालं. निर्लज्जपणाचा कळत झाला. जोपर्यंत जनता आक्रमक होत नाही, जा विचारायला शिकत नाही, तोपर्यंत हे असं सुरू राहणार. जनहो, शहर काल एका पुरामध्ये पाण्यात होतं. जर तुम्ही या विषयावरती प्रशासनाला जा विचारला तरच याच्यावरती काहीतरी होऊ शकेल. नगरसेवक पूर आल्यावरती पाण्यात जातात, उतरतात, फोटो काढतात, आम्ही किती मदत कार्य करतो वगैरे दाखवतात. ठीक आहे, तो त्यांचा प्रचाराचा भाग झालेला आहे. परंतु प्रशासनाला जर ह्याच्यावरती कारवाई करायची असेल तर प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टीचा ठरवले विचार करायला पाहिजे. 2007ला मोठा महापूर आला होता. 100 वर्षातून जितका एक मोठा महापूर येतो त्याच्या पुढे फ्लडलाईन आखली जाते, पूररेषा आखली जाते. ती पूररेषा त्याप्रमाणे आखलेली आहे. ती पूररेषा कायम ठेवायला पाहिजे. यांनी पूररेषा बदलली आणि त्याच्यानुसार बांधकामाला परवानगी दिल्या. त्याचे हे परिणाम आहे. नदीचं पाणी सगळं वसाहतीमध्ये घुसतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून तळमळीने हा व्हिडिओ केलेला आहे. या विषयातले एनजीओ किंवा तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी सुद्धा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. जनहो, तुम्ही जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.